कडक उन्हाळ्यामध्ये आपण शरीराला थंड ठेवण्यासाठी बरीच पेय पित असतो। त्यामध्ये हे नाचणीचं आंबील खूपच महत्त्वाचं आहे। हे पिल्याने आपल्या शरीराला आतून थंडावा देण्याचं काम हे आंबील करत असतं। आरोग्यदायी असं हे आंबील आहे, तेव्हा नक्की तुम्ही ट्राय करून पहा। आणि उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचं डेली जर तुम्ही आंबील पिलात ना, तुम्हाला उष्णतेचा अजिबात त्रास होणार नाही आणि खूप छान सुद्धा गार वाटतं आपल्या शरीराला। त्यामुळे नक्की ट्राय करून पहा। त्यासाठी इतकं साहित्य आपण घेणार आहे। त्यासाठी आपण बघा इथे 2 ते 2.5 चमचे नाचणीचं पीठ, अर्धी वाटी दही आणि मीठ चवीनुसार घेतलेलं आहे। 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, आल्याचा तुकडा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आधी आपण हे नाचणीचं पीठ जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया। चांगलं ना गाठी होऊन द्यायच्या नाहीत अजिबात। मी तर अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे आणि अर्ध्या ग्लासामध्ये हे 2.5 चमचे आपण नाचणीचं जे पीठ आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत। तर हे पीठ घातल्यानंतर अजिबात गाठी न होता आपण छान असं त्याला मिक्स करून घेऊया। पीठ आता छानपैकी मिक्स करून घेऊया। ह्या विस्कने आपण जर हलवलं ना, पीठ मिक्स केलं तर अजिबात गाठी होत नाहीत। चमच्याने पळीने जर मिक्स करायला गेलो तर गाठी होतात। त्यामुळे अशा प्रकारे जर विस्क असेल ना, तर त्याने तुम्ही अशा प्रकारे मिक्स करून घ्या, अजिबात गाठी झालेले नाही आहेत। आणि त्यानंतर बघा आपण इथे लसणाच्या पाकळ्या, आलं आणि मिरच्या मोडून घातलेत आणि त्या खलबत्त्यामध्ये आपण ठेचून घेणार आहोत। कोथिंबीर आपल्याला वरून टाकायची आहे, त्यामुळे यामध्ये आपण कोथिंबीर नाही टाकणार। मिरची, लसूण आणि आलं आपण मिक्स करून ना ठेचून घ्यायचं आहे आणि त्याचं जाडसर अशी आपण पेस्ट बनवून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे जाडसर आपल्याला पेस्ट बनवायची आहे। त्यानंतर आपण काय केलं आहे, कढईमध्ये पाणी घातलेलं आहे 1.5 ग्लास। मगाशी अर्धा ग्लास आपण नाचणी भिजवताना घातलं होतं आणि हे 1.5 ग्लास पाणी चांगलं उकळू येऊन द्यायची आणि नंतर आपण जो आता मसाला बनवला, पेस्ट बनवली ती यामध्ये घालायची। मीठ घालायचं चवीनुसार आणि यामध्ये आपण हे जे आंबील साठी जी नाचणीचं पीठ भिजवून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचे आणि तेही मी विस्कनेच हलवते, म्हणजे पाण्यामध्ये घातल्यानंतर सुद्धा याच्या गाठी होऊ नयेत म्हणून। आणि मस्तपैकी बघा पळीने आता हलवलं तरी सुद्धा चालेल। छान असं शिजेपर्यंत आपण याला सतत हलवत राहायचं, अजिबात गाठी होऊन द्यायच्या नाही। आणि जसं जसं ते शिजेल आंबील आपलं, तसं तसं ते घट्ट येत जातं। हे बघा अशा प्रकारे आता घट्ट व्हायला सुरुवात झाली। छान असं शिजू द्यायचं आहे आपण याला आणि थोडंसं अजून घट्ट झालं की मग आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। चांगली उकळी येते, पण सतत हलवत राहायचं म्हणजे अजिबात गाठी होणार नाही यामध्ये। आणि मस्तपैकी 5 ते 7 मिनटात आपलं हे नाचणीचं पीठ शिजून तयार होतं आणि चांगलं आता शिजलेलं आहे। बघा मी गॅस बंद करून घेते आणि चांगलं थंड होऊ द्यायचं आहे। एकदम थंडगार झाल्यानंतरच आपण यामध्ये ताकामध्ये मिक्स करणार आहोत। त्यासाठी आता मी वाटीभर दही घेतलं होतं, ते आता मी मिक्स करून घेते, त्याचं ताक बनवून घेते। आता यामध्ये मी पाणीसुद्धा घातलेलं नाही आहे, थोडंसं आधी फेटून घेणार आहे। त्यानंतर मग आपण आपल्याला जितकं हवं आहे तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। जितकं पातळ आपल्याला ताक हवं आहे त्या पद्धतीने आपण पाणी घालून घ्यायचं आहे। आता मी हे दही चांगलं फेटल्यानंतर यामध्ये बघा अर्धा ग्लासच पाणी वापरलेलं आहे। अर्धा ग्लास पाणी कारण आंबील बनवणार आहे, जे मगाशी आपण शिजवले ना त्यातलं अर्धा आंबील मी इथे वापरणार आहे आणि अर्धं नंतर वापरणार आहे। जितकं आपण पिणार आहोत तितकंच आपण या ताकामध्ये घालून घ्यायचं आहे। आता ही छानपैकी बघा आपलं ताक एकसारखं पातळ झालेलं आहे। बघा थोडंसं मी अजून ढवळून घेते म्हणजे एकसारखं होईल आणि त्यानंतर जितकं आंबील आपण यामध्ये पिणार आहोत तितकं यामध्ये आपण घालून घेऊया आणि मस्तपैकी ना इतकं सुंदर टेस्ट लागते ना या नाचणीच्या आंबीलची। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप आवडेल तुम्हाला। तुम्ही नेहमी बनवाल अशा प्रकारचं। वरून मस्तपैकी ना बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आणि खूप छान टेस्ट लागते बघा याची। तर नक्की अशा प्रकारचं आंबील तुम्ही नेहमी बनवून पीत जा। उन्हाळ्यामध्ये तर खूपच फायदेशीर आहे हे आंबील, शरीराला थंडावा देण्याचं काम हे आपलं आंबील करत असते। वरून मस्तपैकी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त असं आपलं आंबील पिऊन घ्यायचं आहे। अजिबात उन्हाळ्याचा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही, मस्त थंडगार आपलं शरीर राहील। त्यामुळे अशा प्रकारे नक्की ट्राय करून पहा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करून ठेवलं तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे येणारे छान छान व्हिडिओ, घरगुती पद्धतीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि घरगुती पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला बनवता येतील। खूप छान आणि अगदी घरगुती पद्धतीच्या आपल्या रेसिपीज असतात। त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि येणारे सर्व व्हिडिओ पाहत जा।
अशा प्रकारे जर आंबील तुम्ही बनवलं तर मला नक्की कमेंट करून सांगा.